तर हल्ली असं चाललंय ना, की काय करू आणि काय नको करू. रोजच्या रोज काही ना काही काम निघतच. असं आता एकतर दिवाळी पण आली, मागे नवरात्री आणि त्याच्या अगोदर गणपती वगैरे सगळे सण एकामागोमाग एक आहेतच. तर मग ना मी हे कांदे लसूण आणि माझी एक छोटी रॅक आहे, तिला ना कलर करायचा होता. आता हे कलर ना खिडक्याचा कलर आहे, जो उरलेला आहे माझ्याकडे, पण मला द्यायचा कधी हा वेळच मिळत नव्हता. हा विचार पडलेलाच होता. मग मी ना आज ते काढलंच काम आखरी फायनली आणि ते करायला घेतलं आणि मग कलर देऊन घेतला. दर्शन इतका त्रास देत होता मधी-मधी, त्याला त्या कलरला हात लावायचा होता आणि मग तेवढं कलर देऊन छान उन्हामध्ये ठेवलं त्याला मांडण्यांना आणि एकदम नव्यासारखे दिसत होते सर्व मांडण्या वगैरे. आणि मग ना संध्याकाळच्या वेळेस सगळे गहू नेऊन वरती टाकले, कारण गव्हामध्ये ना सोंडकिडे लागलेले आणि कसे काय लागले काय माहिती. मी गहू निवडून छान निसून कट्टीमध्ये भरून ठेवले होते, पण आता ते कट्ट्यामध्येच यायला सोंडकिडे लागले. ह्याचा काही इलाज असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आता तर मी सध्या उन्हामध्ये सुकत घालण्यासाठी मी रात्रीचंच आज मी वरती टेरेसवर नेऊन ठेवले आणि आज आमचं प्लंबिंगचं मटेरियलसुद्धा आलेलं होतं, म्हणजे टाकी वगैरे आलेली होती आणि छान मोठी टाकी आलेली आहे ही आणि आतमधून पण मस्त आहे. मी तर फर्स्ट टाईम, आता हे घरच आमचं फर्स्ट टाईम होतं म्हटल्यावर सगळं फर्स्ट टाईमच होतं आहे आणि त्यामुळे मग बघत होती वरती काय काय आहे. आणि आज मग प्लंबिंगचं काम चालू होतं. हे काम माझा भाऊच करतो आहे, कारण की तोच कामं घेतो सर्वांचे आणि आज तोच माझं काम पण करून देणार आहे नंतर ना. आज इतकं छान वातावरण झालं होतं ना, पूर्ण हवा सुटलेली होती, इतकं मस्त वाटत होतं आणि मी बाहेर बसली होती निवांत आणि इतकं भारी वाटत होतं ना, खूपच मस्त वाटत होतं. असं वाटत होतं इथून उठूनच नको, आता इथेच बसावं छान. आणि दर्शन कृष्णाले घरात झोपलेले होते, त्यामुळे त्यांना काय नाही बाहेर आणलं आणि प्लंबिंगचं पूर्ण काम बघितलं इकडून तिकडून आणि माझ्या भावानंच केलेलं आहे, त्यामुळे काय बघायचंच काम नाही म्हणा. एकदम मस्तच झालेलं आहे सगळं. आणि काही गोष्टी कशा जिथल्या तिथं असलेल्या बरं वाटतं, त्यामुळे मग मी प्रत्येक जाग्यावरती एक कॉक घ्यायला लावला त्याला, कारण मग पाणी घेण्याच्या वेळेस त्रास नको व्हायला म्हणून. असा होता आमचा आजचा दिवस. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.